रहकर भी सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। दुसरं तिसरं काय लागत नाही, फक्त हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे। नकारात्मक गोष्टी आहेत ना तेवढ्या जरा बाजूला ठेवायच्या, सारखं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत नाहीत ना त्या जरा ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापत्ती म्हणून घ्यायच्या, त्यातनं पॉझिटिव्ह गोष्टीच घ्यायच्या। अपयश येतच राहणार आहे, त्या अपयशाला यशाची पहिली पायरी म्हणून समजायचं आहे आणि कष्टावर प्रचंड विश्वास ठेवायचा। आयुष्य म्हणजे एक बॅलन्स शीट सारखं आहे। जर इकॉनॉमिक्सच्या किंवा बिझनेसच्या शब्दात सांगायचं झालं तर बॅलन्स शीटमध्ये काय, जन्म घेतो तो आपला ओपनिंग स्टॉक आहे, जे आपल्याकडे येतं ते क्रेडिट, जे जातं ते डेबिट, आणि डेथ हा क्लोजिंग स्टॉक आहे। मग जगायचं कसं? असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून यत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग त्याला मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, हे सगळं हात बघणं, नक्षत्र बघणं, ती काय पत्रिका दाखवणं, या सगळ्यात आपलं निम्म आयुष्य त्याच्यातच चाललंय। पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। ही जी बॅलन्स शीट आहे ना, त्यात जाताना संभाजी राजांना एक पत्र लिहिलेलं होतं, त्यात शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचे ऐसे बोलणे, शिवरायांचे ऐसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे ऐसे असे, शिवराजाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे। म्हणजे आयुष्यात काय महत्वाचं आहे तर इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे, आपलं नाव पाठीमागे राहिलं पाहिजे। आणि त्या अनुषंगानं हा जो आपला बॅलन्स शीटचा प्रवास आहे, त्यातल्या शेवटच्या त्या कवितेतल्या ओळी आहेत, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास सारा, शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। त्यामुळे ही बॅलन्स शीटमध्ये आपण काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपला आत्ताची सुरुवात आहे ती आपण 20मध्ये असताना, 30मध्ये असताना, 40शीत असताना आणि 70ीत असताना, त्यावेळेच्या सुरकुत्या, त्यावेळेचं समाधान आणि त्यावेळी केलेल्या अचिव्हमेंट आपल्या कुटुंबानं ते पावती दिली पाहिजे, मुलांनी पावती दिली पाहिजे, मित्रांनी पावती दिली पाहिजे। हा जगला, हा तत्वांशी प्रामाणिक राहिला, हा शब्दाशी प्रामाणिक राहिला, हा स्वतःशी प्रामाणिक राहिला। त्यामुळे सगळ्यात मोठं यात कुठलं कॅपिटल असेल ते आहे कॅरेक्टर। when there is righteousness in the heart, there is harmony at home, when there is harmony at home, there is peace in the world, and when there is peace in the world, there is order. When there is harmony at home, there is peace in the nation, order in the nation, and when there is order in the nation, there is peace in the world. असं APJ अब्दुल कलाम सरांनी सांगितलं। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते आपल्या रोजच्या विचारावरती, वॉच युअर थॉट्स, आपले विचार हे खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यातनं दिशा आपल्या शब्दांची ठरते, शब्द आहेत त्यातनंच आपल्या कृती ठरतात, त्या ॲक्शन्स रोज आपण ज्या 21 दिवस ॲक्शन केल्या ना तर त्याच आपल्या हॅबिट्समध्ये रूपांतरित होतात। आणि त्या हॅबिट्स आहेत, चांगल्या हॅबिट असतील तर चांगलं कॅरेक्टर घडतं आणि वाईट हॅबिट असतील तर वाईट कॅरेक्टर घडतं, आणि त्या कॅरेक्टरवरती आपली डेस्टिनी अवलंबून असते। त्यामुळे रोजच्या हॅबिट, रोज काय करायचं, खूप मोठी युद्ध करायची गरज, रोज सगळ्यांची भांडत बसलं तर लय अवघड होईल, शक्य नाही आहे। आपण बॅटल्स चूज केली पाहिजे, खरी बॅटल येईल त्यावेळेला आपण गर्भगडीत होऊन जाऊ। आपले